विकास हा मुद्दा मोदी आणि भाजपा सांगायला विसरत नसले तरीही हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या दोन मुद्द्यांवर भाजपसारखी आघाडी सध्याच्या राजकारणात तरी इतर पक्षांपेक्षा घेऊ शकते. प्रत्येक निवडणुकीच्या काळात या दोन मुद्द्यांनी भाजपला हमखास साथही दिली आहे. या दोन मुद्द्यांच्या साथीनंच दोन खासदारांवरून हा पक्ष सुरुवातीला सिंगल लार्जेस्ट पार्टी बनला आणि 1996 ते 2004 या काळात केंद्रात 3 वेळा सत्तेत आला आणि नंतर 2014-2019 ला स्पष्ट बहुमत मिळवलं. तेव्हा सुद्धा प्रखर हिंदुत्व आणि प्रखर राष्ट्रवाद हेच मुद्दे महत्त्वाचे ठरले. यावेळी भाजपकडे सांगण्यासारखे बरेच मुद्दे आहेत. त्यात सर्वात मोठा मुद्दा हा हिंदुत्वाचा. अयोध्येतील राम जन्मभूमीवरचं मंदिर, तर राष्ट्रवादासाठी जम्मू काश्मीरचं कलम 370 रद्द करणे, CAA असे मुद्दे आहेतच. त्यात कच्छथीवू बेटाच्या मुद्द्याची भर पडली आहे. अर्थात या बेटासोबत तामिळ अस्मिता जोडली आहे. मच्छीमारांच्या रूपात अतिसामान्य जनतेच्या जीवाभावाचा प्रश्नही आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस आणि DMK यांनी देशाच्या समुद्र सीमांना सुरक्षित ठेवले नाही आणि त्यांच्या उदासीनतेमुळेच कच्छथीवू हे श्रीलंकेच्या ताब्यात गेले हा आरोपही आहे. भाजपनं एका दगडात अनेक पक्षी त्यामुळे मारलेत. दक्षिण भारताला आपल्याकडे खेचायला प्रयत्नशील असलेल्या भाजपला अण्णामलाई सारखा आश्वासक चेहरा भेटल्यानं भाजपच्या आशा वाढल्या आहेत. त्यामुळेच तमिळनाडू पुरता तरी हा मुद्दा मदत करेल अशी आशा भाजप